नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रथम घटक चाचणी परीक्षा यासाठी केलेला सराव. आणि आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम सर्वात जास्त जुन्या मागील वर्षांच्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. मराठी वाचन कसे करावे यासाठी सुद्धा खूप सारे व्हिडिओ आपण बनवून अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा पाहू शकता. चला तर मग प्रत्यक्षात आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रथम ते स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय आहे गणित भाग 2 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 2 प्रॅक्टिस पेपर आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करणार आहोत. सॉल्व एनी 2 पॉइंट M इज द मिड पॉइंट अँड द सेगमेंट AB अँड AB इज द 8. फाइंड देन AB. तुम्हाला AM काढायचं आहे. तुम्हाला AB ही सेगमेंट दिलेली आहे, या पद्धतीने असणार आहे ती सेगमेंट आणि मध्ये तुम्हाला M पॉइंट असणार आहे. हा आहे A आणि हा आहे B. सेगमेंट M मुळे काय होणार आहे, याचे दोन भाग पडणार आहेत, इक्वली पार्ट होणार आहेत, हा आणि हा. तर आपण सर्वात सुरुवातीला काय करणार आहोत, AM काढायचा आहे तुम्हाला. हा AM आपण त्या दिवशी प्रॅक्टिस सेट 1 पॉइंट आय थिंक 1 मध्येच याचा सराव केलेला होता. आपल्या चॅनलवरती स्वाध्याय सुद्धा अपलोड आहेत आणि त्यामध्ये प्रॅक्टिस सेट सुद्धा घेतलेला आहे, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. अधिकाधिक सराव करण्यासाठी खूप साऱ्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा असतात. तर आपण त्यामध्ये हा प्रश्न मी त्या दिवशी समजावून सांगितलं होतं तुम्हाला. तर पहा, AM इज इक्वल टू 1.2 इंटू AB इज इक्वल टू 1/2. तर AB किती दिले तुम्हाला, 8 दिलेली आहे. म्हणजे 8 हा 2 याला डिवाइड करेल, डिवाइड केल्यानंतर 2 4 जा 8 म्हणजे AM आपली आली आहे 4. ही 4 असणार, ही 4 असणार, समजलं. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. हा सेकंड पाहूयाचा. इन ABC ट्रायंगल अँगल A इज द 76 डिग्री, AB इज द 48 डिग्री आणि C इज द 56 डिग्री. हे तुम्हाला काढायचं होतं इथे तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी, परंतु त्याचा आन्सर येते 180 मायनस A प्लस B दोन्हींची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करून आल्या उत्तरामधून हे मायनस करा, 180 मधून मायनस करा, आलेलं आन्सर तुमचं C अँगल C इज द 56 हे तुमचं आन्सर आलेलं आहे. ओके. जरी तुमची युनिट टेस्ट आता झाली असेल तरी पोर्शन तुमचा हा सेमिस्टरला सुद्धा येणार आहे, त्यामुळे याचा जास्तीत जास्त सराव करा. या प्रश्नपत्रिका सतत जेव्हा जास्त प्रॅक्टिस करणार आहात तुम्ही, त्याच प्रकारे तुम्हाला सामायला सुद्धा प्रश्न पडतात. म्हणून याचा सराव करणं बंद करू नका, कारण की जरी युनिट टेस्ट झाली असेल तरी तोच पोर्शन अर्धा पोर्शन सामायला सुद्धा असतो. त्यामुळे नवीन पोर्शनवर भर देता आणि मागचा पोर्शन तुम्ही राहून जाता त्याला रिवाईज करा. हा प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025 चा हा पेपर आहे. तर यामध्ये तुम्हाला याचा आन्सर दिले पहा. इफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कम्पेअर द सेगमेंट. AP प्लस BP इज इक्वल टू दिले तुम्हाला 3.4 प्लस 2, आन्सर आले 3.4. AB आणि BPची टोटल आहे तुमची 3.4 आणि ही आहे 5.4. ही इज द लेस दॅन AB. ABP इज नॉट कोलिनियर बायसेक्टर. हे एका रेषेमधील बिंदू नाही आहेत, कारण यांचं दोन्हीमधील बायसेक्ट जे आहे, डिफरन्स जे आहे ते इक्वल नाही आहे. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आन्सर द क्वेश्चन बिलो. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील B जो आहे तो आहे, तुम्हाला अल्टरनेटिव्ह चॉईस करायचा आहे. हाऊ मेनी पॉईंट 1 देअर इन द इंटरेक्शन ऑफ द 2 डिस्टिंक्ट पॉईंट 1. इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट 2 पॅरलर लाईन देन द सम ऑफ इंटेरियर्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज 180 डिग्री. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, 1 आणि 180. ओके. देन क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारले, सॉल्व एनी 2. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द हेल्प ऑफ नंबर गिवन द बिलो. तुम्हाला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनवरून BEचं तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. या ठिकाणी खरं तर BE आहे, A आहे, या ठिकाणी O, C, D, E, F. तर तुम्हाला B आणि E मधलं डिस्टन्स काढायचं आहे. B आहे हा 2 आणि E आहे हा 5. त्या दोन्हीमधील तुम्हाला डिस्टन्स जेव्हा काढायचं असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहात, कोऑर्डिनेट तुमचे B आणि Eचे डिस्टन्स घेणार आहात. B is equal to 2, E is equal to 5 coordinate. Distance between the B and E, distance BE is equal to 5 minus 2. तर मोठी संख्या छोटी संख्या मायनस केली तर आन्सर येणार आहे 3. म्हणजे दोन्हीतलं डिस्टन्स किती आहे तुमचं, 3. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ अँड देन फॉर्म. तर तुम्ही याचं उत्तर नक्कीच लिहिलं असेल असं मला वाटतं. काय लिहिलं मला माहिती नाही आहे, परंतु अधिकाधिक जर सराव केला असेल, प्रॅक्टिस केला असेल तर तुमच्या ते लक्षात आलं असेल की याचं उत्तर आपल्याला काय लिहायचं आहे. पहा, द अपोजिट अँगल ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. जर ते कॉन्ग्रंट असतील तर, जर आणि तर. पहा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन द अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट. हेच सेंटेन्स आहे, फक्त इफ आणि इन देन आपण ॲड केलेलं आहे. द डायगोनल ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रंट केव्हा असतात, तेव्हा जेव्हा द क्वाड्रिलॅटरल, इफ क्वाड्रिलॅटरल इज द रेक्टँगल देन इट्स डायगोनल आर द कॉन्ग्रंट. इफ अँड देन या प्रकारचं क्वेश्चन आलं की मुलं कन्फ्यूज होतात. इफ अँड देन त्यामध्ये फक्त तुम्हाला ॲड करायचं आहे.
जसं की आपण ग्रामर इंग्लिशचा वापर करतो त्याप्रमाणे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन्स आहे तुम्हाला इन द फिगर काय दिले तुम्हाला, एक्स वाय एम एन या दोन पॅरलल लाईन आहेत आणि एक्स एन इंटेरियर अँगल आहेत. वाय इज इक्वल टू 180 and x is equal to 71. They are line is the m and n parallel. Justify x plus y is equal to 180 असं दिले. 108 आहे, सॉरी 108. ओके सॉरी तो 108 आहे, हा 108 आहे. 108 and x is equal to 71. दे x plus y is equal to, हा दोन्ही इंटेरियर अँगल असल्यामुळे आपण दोन्हींची काय करावं लागेल, आपलं ॲडिशन करूया म्हणजे 180 येते का ते आपण पाहूया. दोन्हींची बेरीज येते 179. They m and n are not parallel due to the 179 is not equal to 180. That's why the x and y is not equal to. ओके. तर असं तुम्हाला फक्त जस्टिफाय करायचं आहे. थेरम आहे द अपोजिट अँगल फॉर्म बाय द टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट्स. गिवन लाईन ए बी अँड सी डी इंटरेस्टिंग ऑफ द पॉईंट्स ओ सच ॲज द ए ओ बी आणि सी ओ बी. पहा या ए आणि बी रेषेचा ए बी आणि सी डी या दोन रेषा एका ओ या बिंदूमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत आणि यांचे दोन्ही जे अँगल आहेत त्यांची बेरीज जी असते ती 180 डिग्री असते. लक्षात ठेवा, हा आपला थेरम आहे. ओके. ए बी आणि सी डी लाईन इज इंटरसेक्ट इन द पॉईंट ओ. ओके. अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी. हा जो एवढा अँगल आहे तेवढाच हा सुद्धा असतो. अँगल बी ओ सी कुठे आहे पहा, अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल ए ओ सी. हा वरचा जो अँगल आहे तो पण आणि हा पण अँगल इक्वल असतात, हे आपलं प्रूव्ह करायचं आहे. ओके. देन नेक्स्ट यामध्ये सांगितलं आहे फिल द ब्लँक्स टाईप. तुम्हाला असे जर क्वेश्चन्स आला थेरम तर यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप 1 2 3 4 असे बॉक्स येतात आणि तुम्हाला त्या बॉक्समध्ये फक्त ते व्हॅल्यू तिथे पुटअप करायचं. त्याच्याकडून तुम्हाला हाफ प्रत्येक स्टेपचे 1.5 मार्क्स मिळून जातात. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180 डिग्री. वाईट द रूल ऑफ अँगल लिनियर ॲज पर. ओके. अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी इज इक्वल टू 180 डिग्री. इथे पहा अँगल बी ओ सी अँड अँगल बी ओ डी हे दोन्ही अँगल कसे आहेत 180 डिग्री आहेत. अँगल इज द लिनियर पेअरच्या नियमानुसार हे अँगल 180 डिग्री आहे. मग दोन्ही यांची आपण ॲडिशन करणार आहोत. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ डी हा वरचा पण घेतला. अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी हा पण घेतला. बी ओ डी हा इथे बॉक्स आहे, इथे करतर फिलिंग द ब्लँक्स आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हे इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही म्हणून आपण इथे इक्वेशन तयार केलं आहे. बी ओ सी इज द इलिमिनेट झाला कारण दोन्ही साईडला सेम असल्यामुळे इलिमिनेट झाला. ए ओ सी प्लस बी ओ डी इज इक्वल टू 180 डिग्री. सिमिलरली इट कॅन प्रूव्ह दॅट द बी ओ सी इज इक्वल टू ए ओ डी. तर हे आपलं ॲटोमॅटिक प्रूव्ह झालेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5. इफ द अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, हा आणि हा अँगल कसा असणार, एकरूप असणार, कॉन्ग्रंट असणार. गिवन काय दिले तुम्हाला यामध्ये इक्वेशनमध्ये, ए आणि बी कॉन्ग्रंट आहेत. सिन्स ए अँड बी आर द अल्टरनेटिव्ह अँगल आहे, ते कशा आहेत, अल्टरनेटिव्ह आहेत. हा वरच्या बाजूला आहे, हा खालच्या दिशेला आहे, परंतु हे कशा आहेत, एकाच ट्रान्सव्हर्सल लाईनवरती झालेले अँगल आहेत दोन पॅरलल लाईनमुळे. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. द लाईन एल अँड लाईन एम इज द पॅरलल लाईन and then the n is the transversal to disconnect two dot. ओके. टू डॉट. ए आणि बी या दोन ठिकाणी जर काढलं तर पहा अल्टरनेटिव्ह इंटेरियर अँगल तयार होतात आणि ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्टिंग लाईन एल अँड एम पॅरलल टू द लाईन एम. दॅट्स वाय द अँगल्स आर द कॉन्ग्रंट. हां, या इक्वेशनमध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॉल्व एनी 2 मध्ये स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला याच्यामध्ये आर एस टी एक अशी रेषा आहे की यामध्ये तुम्हाला एस टी किती आहे, एसपासून पहा टी दिलं आहे 3.7. एस इथे एस दिलेला आहे, इथे टी दिलं आहे आणि या ठिकाणी आर दिलेला आहे. एस टी दिलं आहे तुम्हाला 3.7, टी दिलेला आहे तुम्हाला, आर एस दिलं आहे 2.5, हा 2.5 आहे आणि आर टी काढायचं आहे तुम्हाला. एवढं अंतर काढायचं आहे, फक्त तुम्हाला एवढं अंतर काढायचं आहे. तर तुमचं सेम मगाच्या आपण पाहिलं त्याचप्रमाणे आहे. दोन्हींचे ॲडिशन करून घ्या. 1/2 एस टी इज इक्वल टू 1/2 एस आर प्लस आर टी. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि आलेल्या संख्या इथे टाकून घ्या. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पहा. फिगर लाईन द एल अँड एम इज द पॅरलल लाईन अँड द लाईन एन अँड पी ऑल्सो पॅरलल लाईन. ह्या दोन्ही पण पहा एल आणि एम या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत
आणि एन आणि पी या दोन्ही लाईन पॅरलल आणि समांतर आहेत. म्हणजेच काय, त्या कधी एकमेकांशी जुळल्या जात नाहीत, त्यांना आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. ओके, ए बी सी हे तिन्ही अँगल मेजर करायचे. किती सोपं आहे पहा. 45 जर हा असेल अल्टरनेटिव्ह अँगलनुसार त्याच्या करस्पॉन्डिंग जोड्या लिनियर, इंटेरियर आणि करस्पॉन्डिंग या सर्वांची बेरीज 180 येते आणि हे अँगल सेम टू सेम असतात. 45 45 हा 45 असेल तर हा सुद्धा 45 असणार आहे आणि हा जर 45 असेल तर हा सुद्धा 45 असणार आहे. बाय द रूल A इज इक्वल टू 45, B इज इक्वल टू 45, C इज इक्वल टू 45. विदाऊट एनी स्टडी आपण या तिन्यांचे कॅल्क्युलेशन करून दाखवलेले आहे शॉर्टकटमध्ये. ओके, देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन्स आहे तुमचा. पहा, हा दिलेला आहे आकृती, मी पेनने रफ काढलेली आहे, समजून घ्या. थोडीशी अभ्यासासाठी काढलेली आहे ही, काही प्रॉपर मेजरमेंट घेऊन आपण काढलेलं नाही आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिले आहे. तुम्हाला हा V सेक्शन जो आहे त्याचा अँगल C हा दिला आहे 50 डिग्री, हा दिला आहे 100 डिग्री. देन द रे BA हे पहा, हा जो A आणि B रे आहे, रे DE हा दोन रे हे पॅरलर आहेत एकमेकांना. हा AB रे आणि DE रे पॅरलर आहे. C इज द 50 अँड D इज द 100 अँड देन ABC काढायचा आपला. ABC हा अँगल काढायचा आहे आपला. ओके, हा ऑलरेडी दिलेला आहे. EDC पहा, EDC 100 आहे प्लस DC आणि E हा आपला अँगल काढायचा होता आपला, तो आहे आपला 180 डिग्री. म्हणजेच काय, DC आणि हा E हा अँगल जो आहे CA ला अँगल जो आहे 180 मायनस 100 जर केला तर 80 डिग्री येणार आहे. म्हणजेच DEC तुमचा 80 डिग्री आला. BCE तुमचा ऑलरेडी दिलेला आहे, BCE इज इक्वल टू 50 डिग्री दिलेला आहे. BCE काढायचं असल्यामुळे तो या बाजूला घेऊया. 80 अधिक 50 आले तुमचे 130 आणि ABC इज इक्वल टू 180 मायनस 50 जर आपण केले, हे BCE जर मायनस केला तर तुमचं 130, म्हणजे तुमचा AB तुम्हाला भेटलेला आहे 130 डिग्रीच आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचार, राईट द नंबर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द रेफर्स. तुम्हाला एक नंबर लाईन दिलेली आहे. TSRPQ हा पाहून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर विचारले आहेत. राईट द नेम ऑफ अपोजिट रेज ऑफ द रे RP. RP जो आहे हा त्याचा अपोजिट रे काय आहे, QP हा येईल, PQ येईल आणि RP सुद्धा येईल, R आणि P सुद्धा येईल. राईट द इंटरसेक्टिंग सेट ऑफ द रेज PQ अँड रेज RP. पहा, PQ आणि रेज इंटरसेक्टिंग सेट काय येणार याचा, R आणि P. हे पहा, RP PQ बोथ. कारण का RP आणि PQ का, कारण हे बोथ ओरिजिनेटेड फ्रॉम द पॉईंट P. हे दोन्हीही रेज जे आहेत ते पॉईंट P पासून ओरिजिनेट झालेले आहेत म्हणून. थर्ड क्वेश्चन काय विचारलं आहे, राईट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. हा जो PQ आहे हा PQ आणि हा QR, Q आणि R हे जे आहेत ते तुम्हाला काय युनियन सेट काढायचे. द QR इज द युनियन सेट ऑफ, पहा कुठे आहे QR, Q आणि R. QR इज द युनियन सेट ऑफ लाईन RQ, R आणि Q ॲज द पॉईंट न्यू रे विथ द लाईन, या ठिकाणी लाईनमध्ये. ओके, चौथा काय आहे, स्टेट ऑफ द रेज विच द सेगमेंट QR इज द सबसेट. QRचा सबसेट काय आहे, QR इज द सबसेट ऑफ रे ऑफ QR. Q आणि Rचा सबसेट आहे हा कोणता, RQ, QR. Q आणि Rचा सबसेट काय येणार आहे, QRच. इज RQR अँड द QR वेल ॲज वेल TQ. T आणि Q सुद्धा येणार आहे आणि हा सुद्धा येणार आहे, दोन त्याचे सबसेट येणार आहेत. क्वेश्चन नंबर 2 काय विचारलेलं आहे पहा, अतिशय सोडलेलं उदाहरण असेल आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये. फाइंड RHD, PSG, HGS आणि MGK. म्हणजे काय, फाइंड RHD कुठे आहे पहा, RHD हा एक अँगल आपला काढायचा आहे. त्यानंतर PHG पहा कुठे आहे, PH आणि G म्हणजे हा पण अँगल आपला काढायचा आहे. देन HGS, H कुठे आहे पहा, HG आणि S या ठिकाणी म्हणजे हा एक अँगल काढायचा आहे. MGK कुठे आलं पहा, MGK हा एक, म्हणजे आपल्याला अल्टरनेटिव्ह जोड्यांचे जे माप आहे ते आपल्याला काढायचं आहे. ॲज पर रूल आपण असंही आता विदाऊट स्टडी आपण याची मापं देऊ शकतो. हा 85 आहे, तर हा पण 85 आहे, हा 85 आहे, तर हा पण सुद्धा 85 आहे समोरासमोर सुद्धा. तर पाहूया, द सम ऑफ द अँगल ऑफ लिनियर लाईन पेअर ऑफ द इज 180 डिग्री. कारण हे लिनियर अँगल असतं, त्यांची पेअर जोडी असते आणि त्यांची बेरीज असते 180 डिग्री. RHD आणि DHP कुठे आहे पहा, RHD आणि DHP हे दोन्ही मिळून कसे असतात, लिनियर पेअर आहेत म्हणजे 180 डिग्री आहेत. हा जर 85 असेल तर दुसरा किती असणार आहे, 180 मधून मायनस करावे लागेल म्हणजे 95 असणार आहे. ट्रान्सव्हर्सल, दे आर करस्पॉन्डिंग अँगल. ओके, कार ड्यू टू RP and MS is the parallel line and DK is the transversal line.
त्यानंतर PSG RHD इज इक्वल टू आहे, दोन्ही इक्वल आहेत. RHD जर 95 असेल तर हा PSG सुद्धा 95 असणार आहे. ओके. देन HGS आणि DHP इज इक्वल असणार आहेत. जर DHP जर 80 डिग्री आला तर हा सुद्धा आपला 80 डिग्रीचा येणार आहे. म्हणजेच MGK HGS आर द वर्टिकली अपोजिट अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन MS अँड DK. म्हणजेच MGK आणि HGS इज द 85. कारण या दोन ज्या पॅरलल लाईन असतात आणि एक जी ट्रान्सव्हर्सल लाईन आहे त्या ट्रान्सव्हर्सल लाईनमुळे तयार झालेले हे अँगल आहेत लिनियर पेअरमध्ये. त्यांची बेरीज नेहमी 180 डिग्री येते. करस्पॉन्डिंग अँगल असतील, इंटेरियर अँगल असतील, बाहेरचे एक्स्ट्रा अँगल असतील, हे सर्व अँगलच्या जोड्या ज्या असतात त्या 180मध्ये येतात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करा. भेटूयात नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवरती असेच प्रश्नपत्रिका येत असतात, स्वाध्याय येत असतात. इयत्ता 10वीचे सर्व विषयांचे स्वाध्याय आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. मराठी वाचनासाठी सुद्धा उत्कृष्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. भेटूयात नंतर.